ऑपरेशन टायगर फिगर सगळं फेल आहे म्हणून त्यांच्या चिडण्यावर मी का उत्तर देऊ? ऑपरेशन टायगर फिगर सगळं फेल आहेत म्हणते ते काहीच नाही तसं. मी कुठं म्हटलंय ते ऑपरेशन टायगर मध्ये आहेत म्हणून? आम्ही कोणी जर म्हटलं असेल की बाबा ते खासदार आमच्या ऑपरेशन टायगर मध्ये आहेत, तुम्ही जे नाव दिलंय त्या, तर त्यांनी चिन्ह योग्य आहे. आम्ही म्हटलंच नाही तर उगाच कशाला चिडायचं? आता ते फक्त प्रतापराव जाधवांकडे जेवायला गेले होते हे मला माहिती आहे. मुख्यमंत्र्यापासून जे निघालेलं फाईल काय तथ्य आहे? पहिली गोष्ट अशी आहे की जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, तशी एक कोऑर्डिनेशन रूम आहे. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही. तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधनं योग्य तो समन्वय साधला तर लवकर आपली कामं होतील. त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन रूम केली, याच्यामध्ये काही वावगं वाटून घेण्याचं काही कारण नाही. एकाच बैठकीला माननीय एकनाथ शिंदे साहेब नव्हते, त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे. मला त्या खोलामध्ये जायचं नाही. आणि मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्यामुळे मिटिंगला जायचं नाही किंवा कोण बोलवत नाही याच्यातला भाग नाही. सुप्रीम कोर्टानं मध्यंतरी काहीतरी फुकटच्या योजना बंद करा असं सुद्धा म्हटलं. सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलंय त्याचा नक्की आपण अभ्यास करू. परंतु ही जी योजना आहे, जी काही महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत की ही योजना बंद होणार आहे, तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी वक्तव्य केलं. असे देखील ते म्हटले संजय राऊत. मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्या पत्रकार परिषदेला सारखं उत्तर देऊन आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठं करण्यामध्ये अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्यांची भूमिका ही शिवसेनेची युबिटीची भूमिका आहे. आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे. म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्वाचं आहे, तू तिथं जा. ही काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्यापेक्षा 230 आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं, त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्यांना मिळालेली आहेत. मला असं वाटतं की नावं सांगून सस्पेन्स असंच राहू दे ना. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश नेत्यांची नावं जरा जास्त चर्चेमध्ये आहेत. मग मला असं वाटतं की ज्यांची चर्चा आहे त्यांना आपण विचारू काल जेवणावरनं काय झालं, कशा पद्धतीनं काय झालं. पण मला आता एक जी भीती वाटते ते तुम्हाला सांगतो. काल शिंदे साहेबांबरोबर असलेल्या मंत्र्यांबरोबर, नेत्यांबरोबर जेवायला जाऊ नये विचारल्याशिवाय असा आदेश झाला. आता भविष्यामध्ये नाश्ता काय करायचा, दुपारचं जेवण काय जेवायचं, रात्रीचं जेवण काय जेवायचं, याचे आदेश झाले नाही पुरे. तुमच्या पक्षाचे कोणी आमदार येथील भविष्यात नाही. आता मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, पण ह्याची उत्तर तुम्हाला हळूहळू मिळतील. असं वाटतं. बघू आपण थोडे दिवस. तुम्ही पण वाट बघ. जो निवडून येतो त्याला स्वायत्त अधिकार असतात, त्याला विकासासाठी मंत्र्याला भेटण्याचे अधिकार असतात. त्यांच्या या अधिकारावर सुद्धा गदा आणणं, त्यांनी कुठं जेवायला जायचं हे देखील त्यांना आता व्हीप काढणं, आता व्हीप काढतील कदाचित, हा लोकशाहीवर घाला घातलेला आहे. आणि म्हणून असं मला वाटतं की त्यांच्या खासदारांना जर पटत असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही, त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं काही म्हणणं नाही. पण उद्या संवाद तुटेल. शेवटी पक्षाच्या पलीकडे जाऊन संबंध असतात, राजकारणात ते संबंध असतात. हे माननीय वंदनीय बाळासाहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी हे दाखवलेलं आहे. आपापसामध्ये विरोधक जरी असले तरी देखील राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काहीतरी संबंध असतात, हे टिकवले पाहिजे. त्या मताचे आम्ही आहोत. खासदारांना जर मान्य नसेल तर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.